हिरोवरनं आणि गाडी इथे पार्क केलेली मी. हे एक टाईपचं बारवीर आहे. आणि काल इथे थांबलेलो मी सूर्या लॉजमध्ये. ॲक्च्युली 2 लॉज आहेत, 2 भावांचे आहेत. आय गेस देर आर सम डिस्प्यूट म्हणून हे वेगळं नाव तर सेमच आहे पण वेगळं मॅनेजमेंट चालवतात. सो फार सो गुड. मोबाईल चेंज, नवीन दुसरं वाला मोबाईल जे सेकंडरी मोबाईल घेतलेलं ते लावलं मी. चेन लूप केलं आहे पण बरंच ऑइल बाहेर निघून जातं याच्यामध्ये. ते ऑइल असं चिटकत नाही, जसं चिटकायला पाहिजे ते चिटकत नाही. सो परत रोडला आलो. काय माहिती काय गुगल कुठे घेऊन जात आहे. फर्स्ट थिंग आय नीड टू हॅव फ्यूल ब्रेक. ह्याला फुल टँकी करायचं आहे. अँड त्यानंतर मला खायचं आहे ब्रेकफास्ट. सो निघता 7 वाजलेच कसं बसं करूनच. तर आता म्हणजे नॅशनल हायवे लागलंच नाही, डायरेक्ट स्टेट हायवेच लागलं. हे आतूनच सगळं घेऊन चाललं आहे. तर हे जाणार आहे म्हैसूरला. मग म्हैसूरहून फायनल डेस्टिनेशन म्हणजे उटीला आपण पोचतो आहे. 340 किलोमीटर दाखवत आहे. आणि जर मी वायनाड आणि सुरून जर गेलो असतो मी म्हणजे त्याच्यात 3 स्टेट लागले असते, कर्नाटका, केरळ आणि नंतर मग तामिळनाडू लागलं असतं. तर त्या सिनेरिओमध्ये समथिंग 400 किलोमीटर पडलं असतं. तर माहीत नाही मला असं काय वाटतं की हे आपण हे रूट करूया. कारण ते रूट ॲक्च्युली केलं आहे मी पण नॉट ऑन अ बाईक बट ऑन द जीपमध्ये. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही गेलो आणि ॲक्च्युली 2-3 वेळा केले ते. फर्स्ट टाईम तिथूनच म्हणजे जेव्हा वायनाडला मी गेलेलो तेव्हा माझा मित्र राहतो तिकडे ना. तर तो तिकडून आम्ही त्याचं स्वतःचं जीप केलेलं. तिथून मग आम्ही उटीला गेलेलं. मग परत उटीनंतर मग म्हैसूरला पण गेलेलं. तेव्हा तर ते कार होती आणि बाकी यांचं बाईक होते. ते पण आम्ही नॅशनल पार्कवरूनच निघालेलं छानपैकी. सो ते एक छान एक त्याचा मेमोरी आहे. दिस इज न्यू रूट. म्हणजे म्हैसूरवरनं उटीला जाण्याचा नवीन रूट आहे जे मी पहिल्यांदाच करेन. आणि ह्याच्यामध्ये मे बी नागरकोली की मधुमलाई या 2 गोष्टी लागतात. म्हणजे स्टेट एकच नॅशनल पार्क आहे पण स्टेट वाईज त्याचं नाव वेगळं आहे. सो ठीक आहे. आणि मी काही साफसफाई केलं नाही कारण आता मी नॉर्मल वायझर घातलं आहे, त्याच्यामध्ये सगळे किडे पडलेत. आता पुढे टिश्यू पेपर यूज करून ते काढेन आणि मे बी डार्क वायझर लावेन मी. आणि हे सगळं पहिलेच करायचं होतं. मला माहीत नव्हतं. मला वाटलं की अंधारच असेल. नंतर बाहेर येऊन भेटलं तर उजेड झालेलं. मी बोललं की ठीक आहे त्यात अजून 10-15 मिनटं जाईल. त्यापेक्षा बोललं एकदा स्टार्ट करूया आणि बघूया जर याच वायझरने आपण काढू शकतो का. तर पुढे कुठला तरी हायवे दिसतंय NH-158. लेट्स सी. हो चांगला हायवे रे. दिसायला तर चांगलं दिसतंय. बघूया. मस्त HP पेट्रोल पंप भेटला पाहिजे ते. स्टेट हायवे इज ऑलवेज ब्युटिफुल थिंग. तुम्ही या साईडला जर गेलं तर. पण सगळ्यात मोठं टेन्शन हे आहे की रोड एवढे काय चांगले नाही आहेत आणि प्लस पेट्रोल पंपचं टेन्शन आहे. आता मागे मी विचारलो 1 किलोमीटर आहे ते पुढे 10-12 किलोमीटर नंतर एक पेट्रोल पंप भेटेल. आय एम नॉट 100% शुअर की ते चालू असेल की नाही. पण आता रिझर्वमध्ये माझं 51 किलोमीटर चाल गेलं आहे. तर काय माहिती अजून किती किलोमीटर जाईल. मोस्टली पोचलं पाहिजे मी 10 किलोमीटर पोचलं पाहिजे. दॅट इज नॉट अ बिग डील. बट आता रस्ते असे त्याला एकदा विचारूया. सर जी पेट्रोल पंप किधर है? पेट्रोल पंप हाँ 15 किलोमीटर. अरे बाप रे. ठीक है थैंक यू सर.
पहिला ह्याने अजून टेन्शन दिलं. त्याने 10-12 किलोमीटर सांगितलं, ह्याने 15 किलोमीटर सांगितलं. अजून 2-4 जण विचारले ना, ते लोक अजून 15-20 किलोमीटर अजून सांगतील. तेव्हा ते बेटर की कोणाला विचारायचं नको. जेव्हा जे पहिले येते पेट्रोल पंप तेव्हा भरून टाकूया. आपलं नशीब जोरदार आहे, भेटलं तर भेटलं, HP भेटलं. बस आता हा पेमेंट घ्यावा व्यवस्थित. HP पे लेंगे क्या पेमेंट में? कार्ड चलेगा? HP पे नाही, HP कार्ड. ओके ठीक आहे. अननेसेसरीली पाऊण तास वेस्ट गेला अननेसेसरीली. पहिले मी कार्ड घातलं, काय बोलतोय का नाही ना. पहिले त्याचं कार्डचं मशीन चालत नव्हतं आणि त्यानंतर जेव्हा त्याने आणलं, पेट्रोल भरलं, तेव्हा कार्ड चालत. त्या HP कार्डमध्ये काय इश्यू आहे काय माहिती. काल पण तसं होत होतं, नंतर काल झालं हे लॉग इन. नंतर मग आज बघितलं तर आता ह्याच्याकडे चालतच नाही. कितीतरी ट्राय केलं. इथे तर HP पे तर भेटणारच नाही करायला. बट आय डोंट नो काय फालतूगिरी आहे तिथे. असं वैतागलो ना मी. बरं चल, एक चांगलं झालं की बाबा पेट्रोल भेटलं आपल्याला. आणि ते एक म्हणजे टेन्शन गेलं पेट्रोलचं. आता खायचं की नाही, खायचं की नाही माहीत नाही. म्हणजे नुसतं पाणी पिऊन निघालं मी, चहासुद्धा भेटलं नाही आहे. तर पुढे काय आपलं साऊथ इंडियनच खाऊ, पण काय तर चांगलं काहीतरी भेटलं तर खाऊया. सॉरी, रोड बोलतोय मी, जास्तच बोललो. इकडचं सिनियरी आहे ना, म्हणजे लँडस्केप्स, तिकडचं लँडस्केप एक नंबर आहे. ते वाटतं पाईपलाईन जाते वाटते तिकडे. याच्या आधी पण ते पूर्ण डोंगरावरती विंडमिल्स लावलेले होते, किती छान दिसत होतं. हा 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 हा, क्या बात आहे. एकदम थंड वाटायला लागले, एकदम असं थंड एकदम छान दिसतंय बघ. असं लाईट असं पडतंय ना, ते छान दिसतंय. गोप्रोमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, पण असं छान दिसतंय. इथे इकडं लँडस्केप आहे ना, क्लास आहे, क्लास. लँडस्केप चांगलं आहे. नाश्ता आपण म्हैसूरला पण करू शकतो, पण इथून म्हैसूर किती तास आहे माहीत नाही. नॉर्मल रोड साईड शॉपला थांबलो आहे मी आणि पार्लेजी घेतलं आहे आणि चहा मागवलं आहे. तर विचार करतो एकूण म्हैसूर समथिंग अराउंड 100 किलोमीटर आहे. तर मग त्या हिशोबाने तिथे जाऊन नाश्ता केलेलं बरं. आता जरा पोटात काहीतरी असला पाहिजे म्हणून चहा बिस्किट खातोय मी. मग म्हैसूरला जाऊन ब्रेकफास्ट, नंतर मग बंडीपूरच्या आधी, नंतर म्हैसूर, नंतर उटीला जाऊन मग प्रॉपर जेवूया. कारण ETF फूड तर दाखवतच आहे, तर मोस्टली लंचवर तर टाईमनं निघूनच जाईल त्याच्या आज त्याला करून घेऊया करून. सो लेट्स सी. कुठे काहीतरी महादी हिला टाऊन काहीतरी आहे, थोडंसं गजबजलेलंच आहे चांगलं. आणि या टाऊनमध्ये लोक एकदम एलियनच्या नजरेने मला बघतात असे, हू इज दिस करून. त्या डार्क व्हायझर आहे म्हणून समजत नाही की मी पण त्याचं बघतोय, बट इट्स फील सो अनॉइंग नाही, बट थोडंसं वेगळं फिलिंग येते. दिसायला एकदम सुंदर दिसते. ते चहा प्यायला थांबलेलो मी, एक छोटीशी बाटली पण घेतली. आय नो कधी म्हैसूर येते असं झालंय, कारण ॲक्च्युली हे थोडंसं असं कंटाळा यायला लागला आता हे खाली. अजून 188 किलोमीटर आहे उटीसाठी. तर आपली राईड आता सोलो राहिलेली नाही आहे. माझ्यासोबत ही चतुर आहे आणि ही पकडून बसली आहे ती हे रबर बँडला. सुटतच नाही आहे, मेली आहे की नाही काय माहीत नाही, बट चाललं आहे. तर आता कोणतरी एक भेटलं मला कंपनियन याच्यामध्ये, या राईडमध्ये. बघूया कितपर्यंत साथ देईल.
ओ तेरी आत्तापर्यंत कुठे साईनबोर्ड दिसला नाही की बाबा म्हैसूर दिस किलोमीटर, उटी दिस किलोमीटर, असं काहीच दिसलं नाही. आणि तर मॅपमध्ये बघितलं तर 66 किलोमीटर. तर 66 आता किती 60 किलोमीटर का 50 किलोमीटर झालं असेल काय माहिती. आय डोंट नो वाय, बट काय मला असं फ्रस्ट्रेशन काय आहे ते मला समजत नाही आहे. सगळं तर व्यवस्थित निघालेलं. आय गेस झोप मला कमी झाली आहे मोस्टली. 9 ते नाही किती 11ला झोपलो मी ॲक्च्युली. 11ला झोपलो मी. 11 ते आणि 5ला उठलो, तर ऑलमोस्ट 6 तासाचं झोप झालं आहे. पण 6 तास झोप माझ्यासाठी सफिशियंट असतं. काय माहिती तिथे जाऊन झोपायचंच आहे, बट आता झोप नाही आला पाहिजे. आणि इकडे असे एक एक असे बंगले आहेत ना, आणि मागे पूर्ण पॅडी फील्ड्स आणि शेत आहे. किती छान दिसतात यार, हे एक नंबर वाटतं. त्यापैकी म्हैसूर साधा डोसा आणि लेमन सोडा मागवलं आहे. चहा मागवायचं होतं पण मला जाऊ दे, परत ॲसिडिटी नको सगळं वाला, चहाच प्यायचा म्हणून मग तुला टाईम नाही आहे. नव्हतं इथे गेलं असतं, टाईमचाच प्रॉब्लेम आहे. आणि म्हैसूर डोसा यार ऑसम आहे, म्हणजे ऑथेंटिक म्हैसूर डोसा एक नंबर. द पयानास खूप मोठं आहे म्हणतात. रफली इट विल टेक अराउंड hour and a half टू एक्सप्लोर ऑल द थिंग. आणि एकदम विचार म्हणजे सगळं एकदम समजून घ्यायचं असेल तर अजून जास्त वेळ लागेल, पण तेवढा वेळ नाही आहे. सो आय वॉज हिअर फॉर दिस कॅफे अँड स्पेशली फॉर दिस वॉशरूम. गलिच्छ नव्हतं पण एकदम एक्स्ट्रीमली क्लीन पण नव्हतं, विच इज ओके ॲट द मोमेंट. आता बाईकवरती सामान तर त्याच्यात ठेवलं, नुसतं हे टँकबॅग घेऊन आलं आहे. आणि एक हे मोठं आहे म्हणजे चांगलं हे आहे. हा संडे आहे म्हणून वाटते भरपूर पब्लिक आहे. बसेस आणि टेम्पोज घेऊन येतात आहे. कार पण ऑलमोस्ट फुलच आहे आणि बरेच बायकर्स आहेत. स्टॉप आता 12 तर वाजले आहेत, पण जबरदस्त ऊन पडलं आहे. ऑलमोस्ट 35 मिनिटचं ब्रेक घेतलं मी. त्याच्यामध्ये कॉल पण केले. थोडं पोट भरलं आहे, असं एकदम भरपूर असं गच्च भरलं नाही आहे, नॉर्मल भरलं आहे, विच इज आय गेस ओके. आई कुर्क मे बी इथून कुर्क जवळ आहे म्हणून. आणि हे वाटते ते बँगलोर म्हैसूर हायवे, इथे बाईक अलाउड नाही, तर मी बाईकच घालणार होतो याच्यात. आणि इथूनच डायरेक्ट बायपास, पण बायपास रोड दाखवत आहे इथे. तर मी एकदम आतून तर जाणार नाही आहे, मला असं बाहेरून असं निघून जाईल. विच इज अराउंड 17 किलोमीटर, विच इज ओके. आता मला थोडं आवडलं नाही ते म्हैसूर डोसा. मी ॲक्च्युली नॉर्मल प्लेन डोसाच घेणार होतो, बट मी म्हटलं की अरे म्हैसूरला आता परत कधी येणं होईल काय माहीत नाही, म्हणून त्याला एकदा म्हणजे घेऊया म्हणजे म्हैसूर डोसा का. सो ॲक्च्युली आधी पण मी खाल्लेलो ना, तर असं मला आठलं, पण ते मी म्हैसूरला नाही खाल्लेलो, बाहेर कुठेतरी खाल्लेलो, म्हणजे आपल्या मुंबई किंवा इथे या साईडला. तेव्हा मला वाटलं नाही की अरे हे ऑथेंटिक असं असते करून, तर म्हणून मग मी इथे ट्राय केलं. पण ते सेम तसंच होतं, काय असं नवीन काय नव्हतं याच्यामध्ये. वन टाईम ओके, एक बाकी मला नाही, म्हणजे ठीक आहे, नेक्स्ट टाईम कन्सिडर करणार नाही मी. देर इज अनदर हे की म्हैसूर इडली कोण एक गोष्ट असते. आता सगळ्यांना माहिती असेल की नाही माहीत नाही, पण ती इडली म्हणजे नॉर्मल आपली कशी व्हाईट इडली असते, प्लेन इडली असते ना, तर त्या म्हैसूर इडलीमध्ये थोडेसे फ्रूट्स, म्हणजे फ्रूट्स बोलतो आहे मी, भाज्या टाकतात, म्हणजे गाजर घालतात, कोबी घालतात, आणि थोडंसं कलर एकदम त्याचं रागीच्या कलरसारखं असतं, आणि ड्रायफ्रूट्स पण असतात त्याच्यावरती. तर ते जेव्हा ते इडलीचं जे प्लेट असतं ना, त्याच्यामध्ये ते लोक स्टीमरमध्ये घालतात, त्याच्यामध्ये ते सारण घालतात, त्याच्यावरती अशी काजू
पिस्ता हिस्सा पण ठेवतात ते. तेच कॉलेज आहे म्हैसूर इडली. तेही माझ्या ताईने ॲक्च्युली बनवलेलं, जी म्हणजे बँगलोरवाली ताई आहे तिनेच घरी येऊन बनवलेलं. तेही मला तेव्हा आवडलं नव्हतं, बट ठीक आहे, एकदा खाल्लं बस झालं, असं काय हे नव्हतं एकदम. आय गेस आता मी बॉर्डर क्रॉस केलं आहे, कारण आता TNचे थोडेसे गाड्या दिसतात आहे. मे बी तमिळनाडूमध्ये एंट्री करतो आहे मी. आणि पाऊसाचा आसार आहे यार. 85 किलोमीटर राहिले आहे उटी. आता 48 किलोमीटर सेम रूट आहे. पण यार पावसाचा आसार ॲक्च्युली इट नाईस, बट यार पावसाची अपेक्षा नव्हती केलेली मी. गुंडलपेठ किती लांब आहे माहीत नाही. आय गेस तेवढंच आहे वाटते, 50 हे किलोमीटर्स. ETA 4 तर दाखवत आहे, 4:06 झाले. आता 6:30 होते, 4:06 झाले. 12 मिनटं जरा हे घेतलं, कव्हर अप केलं. आता हे बेगूर नंतर काय येणार काय माहिती. सगळं कर्नाटकाच्या ह्याच्यामध्ये दिसले म्हणून काय समजत नाही आहे कन्नडी भाषामध्ये. पण आता बरेच बायकर्स दिसलेत जे येत होते. आय गेस ते बँगलोरचे असतील. दिवाळी म्हणून हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे असे हिरो आहेत नाही ते, काय बोलणार. पण थंड झालं आहे ना वातावरण एकदम. वातावरण राहू दे, पण पाऊस नको व्हायला पाहिजे यार. सगळं मग रेनकोट घालून बसायला लागेल आता. जबकी गरज तर नाही आहे रेनकोट घालायची, पण हे सगळं कव्हरअप तर करावंच लागेल, त्याशिवाय हे नाही. अरे ग, आय एम ॲट बंडीपूर नॅशनल पार्क. आणि हे नॅशनल पार्कचे काय म्हणतात त्याला, रूट्स बोलत आहे. नॅशनल पार्कचे जीप्स होते. किती दिवसा म्हणजे एक बकेट लिस्टमध्ये हे होतंच की बंडीपूर करायचं आहे, म्हणजे बाईकवरती. शेवटी आता होतं आहे ते. इट्स फीलिंग सो नाईस अँड सो ब्लेस्ड की मला ते ऑपॉर्च्युनिटी भेटलं इथे येऊन. ते याचं भले थोडंसं आतापासूनच दिसायला लागले बघा. हे बघा हिरण दिसायला लागलेत. तर आय वुड टेक इट लिटिल बिट ऑफ स्लो. हा पेट्रोल तर आहे ना, पेट्रोल तर नाही संपणार इथे. तर आय विल टेक लिटिल स्लो. ऐकस जस्ट वाजता राहिलो. ते थांबायचं नाही, पण ठीक आहे. फोटोग्राफी व्हिडिओ म्हणजे थांबून व्हिडिओ नाही काढायचा असतो असं वाटते मला. गोप्रोमध्ये तर काढू शकतो. आणि स्पीड लिमिट आहे वाटतं इथे 30-40चं. आता इथे हत्ती काय भेटेल. अरे वा 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 वा. स्लोली इथे पण जायला व्हेंचर तुम्हाला लोकांना ओव्हरटेक करायचं. त्या हत्ती सिंह काय पण भेटू शकतं. सो बी केअरफुल. ते छान फॅमिली चाललंय, मुलाला घेऊन चाललंय. आणि गॅप ठेव बोलतात, मागे गॅप लिहिलंय. हे बघा इथे पण छोटे छोटे हिरण दिसतात. इज गोप्रो इज डुईंग जस्टिस और नॉट आय डोंट नो, बट सिरियसली यार काय छान वाटतंय. जास्तीत जास्त ते हत्ती पण दिसू शकतं. जागे स्पीड ब्रेकर आहे. एलिफंट झोन. ओके, दिस इज द एलिफंट झोन. वी विल नॉट टेक रिस्पॉन्सिबिलिटी. काय नाही तिथे काहीतरी हलतंय. तिथे पण हिरण 12 शिंगा टाईप, म्हणजे ते शिंगवाले हिरण. 12 शिंगा नाही, शिंगवाले. वाव, इट्स फील सो नाईस. वरून असा वाघ आला तर हँग करून. आणि मोस्टली आहे ना, समजा एक पर्टिक्युलर टाईम असतं, त्या टाईमनंतर बाईक्स आणि म्हणजे एंट्री अलाउड नसते गाड्यांसाठी. त्या टायमाला कसं असतात की सगळे हिरण असतात ना, हे रोड साईडला येऊन जातात
कारण त्या रोड साईडमध्ये ना टायगर हिट नाही करत, म्हणजे टायगर येत नाही तिकडे रात्री. नाही, रात्री टायमाला एकदा आम्ही आलेलो इथे बिकॉज तिथे एका मित्राचे कोणतरी फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यांच्या रेफरन्सने आम्ही आलेलो आणि ते छानपैकी तिथे त्यांनी सेटअप करून ठेवलेलं आमच्यासाठी जेवण व्हेज जेवण होतं. त्यासाठी त्यांना मला नेहमी वाटत होतं की यार एकदा तरी बाईकवरनं बंडीपूर क्रॉस करायला पाहिजे. आता समजा जर हे मी केरळच्या साईडने आलो असतो ना, तर मला हे फॉरेस्ट जास्त वेळ भेटलं असतं, म्हणजे जास्त टाईमसाठी भेटलं असतं. हे छोटंसंच पॅच आहे, बट येट इट इज एक्स्ट्रीमली क्राऊडेड. म्हणजे मी जेव्हा आलेलो तेव्हा एवढे गाड्या नव्हत्या, आता तर खूपच गाड्या आहेत. मे बी बिकॉज ऑफ द संडे आहे म्हणून आणि दिवाळी झाले म्हणून. हे बघ मूर्खपणाची, इथे पण ओव्हरटेक करायचं आहे लोकांना, इतर बी ओव्हरटेक करणं. हां, हे इथून एंट्री आहे, इथून वाटते हे एंट्री वाटते. इथूनच सफारीसाठी ते लोक घेऊन जातात जीपने. मे बी टायगर दिसेल नाही दिसेल इथे गॅरंटी खूप कमी आहे. ताडोबाला ते जास्त म्हणजे ताडोबाला खूप म्हणजे चांगलं गॅरंटी असतं की टायगर दिसणारच करून. इकडे तर असं नाही आहे. आय गेस दिस इज इट. कार्सला हे वाटते चार्जेस आहे, बाईक्सला नाही आहे, टू व्हीलर्सला. विजिट कर्नाटका स्टेट. अच्छा, हे स्टेट बॉर्डर आहे वाटते. आता इथून मे बी अजून एक स्टार्ट होईल तमिळनाडू स्टेट. अच्छा, हे तमिळनाडू स्टेटवरनं इथून आहे आणि इथून एक परत नागरकोली आय गेस नॅशनल पार्क चालू होऊन जाईल. ते इथून कवर करावं लागेल आपल्याला. हे आता हे तमिळनाडूचं पार्ट एकच फॉरेस्ट एकच आहे, बट दिस इज द तमिळनाडूचं. ह्याला मधुमलाई म्हणतात. टायगर, लेपर्ड, एलिफेंट, इंडियन गॉड, स्लॉट ब्लेअर, इमॅटिन दिस एरिया. ठीक आहे सर, हम लोग नहीं करेंगे. इथे पण मोस्टली हिरणच दिसतील आणि काय दिसलं तर दिसेल. हे ट्रिप ॲक्च्युली आहे ना, म्हणजे हे टूर एक एक्सपेक्टेशन घेऊन मी करायला म्हणजे निघालेलो की हे गोष्ट होते जे करायचे होते मला, ते आज करायला भेटतं आहे. आय एम फिलिंग सो हॅपी ना, की म्हणजे आता मागच्या ऑलमोस्ट 300-350 किलोमीटरचं कटकट जे होतं ना, म्हणजे ते सगळं थकवा इव्हन ते सगळं निघून गेलं असं मला फील व्हायला लागलं आहे. काय माहिती, ते एक वेगळंच या जागेचं वेगळंच चार्म आहे. सगळं तुमचं थकवा सगळं रिफ्रेश करून टाकतं माइंड एकदम, विच इज व्हेरी ना, म्हणजे खूप म्हणजे हे वाटतं मला. म्हणजे माझ्याकडे आता वर्ड्स नाही भेटत आहे मला काय करायचं करून. भले आता इथे कोण काय दिसलं नाही, म्हणजे काय ॲनिमल दिसले नाही दिसले ते तर नंतरचं गोष्ट आहे, पण कसं आहे की परिसर बघा किती छान आहे, ते बघून मन एकदम खुश होऊन जातं. माकडं भेटतील इथे, ऑफकोर्स माकडं पण भेटतील इकडे, पण माकडं पण दिसलं नाही आपल्याला आता. आपण तर नुसतं हिरणच दिसले. म्हणजे गोप्रो बंद करायची इच्छा नाही होतं एवढं. ॲक्च्युअली त्यापेक्षा बंडीपूरपेक्षा हे जास्त म्हणजे सिनिक दिसतंय ना. हे जास्त सिनिक दिसतंय. मे बी लाइटिंग इफेक्ट्स आहे की नाही माहीत नाही. सिम्पली सुपर्ब मॅन. आय विश थांबायला भेटलं असतं. आय रिअली विश. वाव. ओटी 67 किलोमीटर. आता बघा शेड पण किती छान आलेत. मे बी हे आता एंट्रन्स आहे ह्याचं मधून. आम्ही इथेच कुठेतरी जेवायला थांबलेलो. येस आम्ही इथेच कुठेतरी जेवायला थांबलेलो.
हत्तीसाठी थांबलेत सगळे. नाही, ऐरावतवरनं तो घेऊन चालला हत्तीला. जाऊ दे बाबा, थांबायचं नाही आहे. पण तर मामा आता हे एक नदीमध्ये मगरी आहेत. या मगरी ह्याच्यामध्ये म्हणजे ते स्विमिंग करणं म्हणजे ॲट युअर ओन रिस्क. आता हे पार्ट जात आहे उटीसाठी आणि मे बी इथूनच मगरी तरी दिसले का बघतो. अरे मा कसं वाहतं पाणी आहे. मे बी ह्याचा उटीचा घाट इथून चालू होत आहे. तिथे बघ फरवाले केसावाले माकड बसलेत. हे बघ इथे पण आहेत. हे बघा जिथे बघू तिथे ते बघशी. चायना त्याच्यासाठी थांबवलं आहे. अचानक असं एक नॅरो रोड्स होते कमीत कमी 2-3 किलोमीटर. ओव्हरटेक करून शेवटी मग असं लेन भेटलं एक, म्हणजे असं रोड भेटलं आणि फुल्ली कवर्ड मस्तपैकी होतं. अजूनही 26 किलोमीटर, म्हणजे हार्डली 4 किलोमीटर झाले माझे मागच्या इथून. म्हणजे ते पॅच 4 किलोमीटर होतं. खूप नॅरो होता, म्हणजे ऑलमोस्ट हेच पॅट होता. कसं बसं तरी लोक येत होते. SUVवाल्यांना बरं आहे, हे सिडॅन आणि हॅचबॅकवाल्यांची वाट होते. हे बघा आता हे 30 किलोमीटरमध्ये एवढंच कागद चेंजेस होणार आहे बघा. वरती बघा धुकं दिसतात आहे, ते आपण तिथे चाललो आहे. एवढ्या मोठ्या वरच्या ऑल्टिट्यूडमध्ये चाललो आहे. स्टील 57 मिनिट्स दाखवत आहे. घाट स्टार्ट झालं आहे आणि आता पुढे भरपूर हेअरपिन्स भेटणार आहे. म्हणजे दाखवत आहे ते. अजून किती आहे? अजून 19 किलोमीटर्स, म्हणजे 15-20 किलोमीटर तर घाटच आहेत. माझं हे नीज दुखायला लागलेत आता. ओके, म्हणजे थोडंसं किती आहे 44 मिनिट्सच आहे. अरे यार खूप नॅरो पाथ आहे यार. जेव्हा आम्ही 2दा आलेलो तेव्हा 2दा जीपनेच केलेलं आहे. तेव्हा आम्ही काउंट करत होतो 35, 36. म्हणजे तेव्हा ॲक्च्युली मला माहीत नव्हतं ते लावलेलं आहे. माझा मित्र सांगत की अरे इतना आहे करके. म्हटलं काय हेअरपिन म्हणजे हे हेअरपिन. डॅम आता किती 34 झाले. एक एक्सपिरियन्स आहे, घ्यायचं होतं, आलो आता. बापरे, खूप 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 हे अरे. आणि जास्त शॉर्ट डिस्टन्स पण नाही एक आणि दुसऱ्यांमध्ये. हा, जसं जसं एक हेअरपिन चढतोय ना तसं टेम्परेचर एकदम ड्रास्टिकली चेंज होतोय. आणि ॲक्च्युली डिफिकल्ट आहे. आय थॉट की इट शुड बी लिटल बिट ऑफ इझी, बट नाही, तसं नाही आहे. हा 9च राहिले आहेत. तर 12 किलोमीटर राहिलेत आणि फॉग स्टार्ट. मॅन, फॉग तोंडातूनच फॉग निघतोय. आता असं क्लायमेट आहे ना, चहा प्यायचं मन करतोय. वेअर इज हॉस्टेल उटी. एवढं छान रूट आहे आणि गोप्रो बंद पडलं. आय डोंट नो हँग झालंय की बॅटरी संपलाय. परत काढून परत बॅटरी घालायला लागेल. इट इज जस्ट 7 किलोमीटर्स बाकी आहेत. हे बघा उटी. आता याच्यामध्ये बरेच गेस्ट हाऊस, कॉटेजेस अशी सगळे
भेटणार, म्हणजे व्ह्यूच्या म्हणजे हे हिल व्ह्यू आणि त्या साईडचं. थोडंसं पुढे पण गेलं ना तिथे पण एक मस्तपैकी हे आहे. आता हॉस्टेल आहे कुठे यार, दिसायला 3 किलोमीटर दाखवत आहे. आय गेस त्याच्यामध्येच कुठेतरी असेल, या एरियामध्येच कुठेतरी असेल, नाही तर पुढच्या कुठेतरी एरियामध्ये असेल. ते बरंच आता एक चौक गेलं, त्या चौकामध्येच मे खाण्यापिण्याचं काम करायला लागेल. ए यार ए फालतूगिरी यार, ओई एकदम कट टू कट. दिस इज कॉमन ॲक्च्युली. एवढंसं रोड असणार आणि असे 2-2 ट्रक बोलतोय. थकलोय मी एवढं, बसला ट्रक बोलतोय मी. बापरे, इथे येणं म्हणजे चला पोचलो फायनली. खूप कमीत कमी 5 ते 6 वेळा मी चुकलो, जास्त 5 ते 6 वेळा. तेवढं कुठल्या कानाकोपऱ्यात आणून ठेवलंय. हेलो सर, बुकिंग है मेरा हेमंत रंगल के नाम से. तर हॉस्टेलला आलो आहे मी. ॲक्च्युली 5 वाजतात, 5 नाही 4:30पर्यंत येऊन गेलेलो मी. कमीत कमी 3 की 4 वेळा रस्ता चुकलो मी. आणि खूप कन्फ्युजिंग आहे आणि मॅपमध्ये एकदम तर हे प्रॉब्लेमॅटिक आहे. तर येऊन मग थोडंसं खाल्लो पिल्लो थोडं, आणि आता जरा आंघोळ केलो. मेन आंघोळ करायचं होतं, ते आंघोळ केलो मी जरा. आता बरं वाटतं, आता छान आहे. त्याचं टूर मी नेक्स्ट ब्लॉगमध्येच देईन. आता काहीच करायची इच्छा नाही. आता हे डेटा ट्रान्सफर करायचं आणि झोपून जायचं. नाही रे, 3-4 गोष्टी बाकी आहेत आणायचे, ते एक बघतो भेटतंय का म्हणजे. सो दॅट्स इट फ्रॉम टुडे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल, आणि बाकी तुमचं ते बघून घ्या.